नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं मी ॲग्रीकॉल तुषार सोनवणे आज आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आणि आज जी काही महत्त्वाची अपडेट देतोय. आता जर बघितलं आपण तर पहिला हंगाम संपलेला आहे टोमॅटोचा, जो काही आपला एप्रिल मेच्या जे काही लागवड होतात साधारण 20 मे पासून जे लागवड होतात आणि ते आता साधारण त्यांचे 8-9 तोडे झालेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मार्केटच्या दिलेल्या अंदाजानुसार 1 रुपयावर विकलेलं नाहीये. सर्वात महत्वाचा 1000च्या वर मार्केट गेलंच नाही यावर्षी, अजूनपर्यंत गेलं नाही. पुढे जर जाणार असत तर तुम्हाला पण माहिती का जाणार आहे शक्यतो जाऊ शकतो असं मला तरी अंदाज वाटतोय. परंतु लय अपेक्षित राहू नका. 2 वर्षापूर्वी 2000 3000 मार्केट झालं तर असं होईल की हा सगळ्यात महत्वाचा जो काही भ्रम आहे तुमच्या डोक्यातून हा काढून टाका, कारण की लागवडी भरपूर आहे. आता दुसरी गोष्ट, मार्केटचा विषय बाजूला ठेवू, परंतु आता जर बघितलं आपण तर जे काही नवीन लागवडी होणार आहे तर त्या नवीन आगामी होणाऱ्या लागवडीसाठी व्हरायटीची कोणकोणती निवड करावी. त्यानंतर जर बघितलं आपण तर व्हरायटीची निवड करतोय, परंतु कोणकोणती व्हरायटी आपल्याला कसं उत्पन्न देईल या संदर्भात आजचा आपला मी व्हिडिओ बनवत आहे. सोबतच मिरची व्हरायटी जी काय आहे, मिरचीच्या पण व्हरायटी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सोबत बघितलं कांदा पीक असेल, कांदा पिकाची भरपूर प्लॉट आता रजिस्टर होत आहे. सोलापूर साईडला तिकडे बऱ्यापैकी लागवड चालू झालेली आहे. चांदवड तालुक्यात बऱ्यापैकी लागवड झालेली आहे. निफाड तालुक्यामध्ये लागवड होत नाही कांद्याची एवढं लवकर. काही ठिकाणी कांद्याचा खरीपचा लालचा सीझन असतो, काही ठिकाणी उन्हाळ्याचा घेतो आणि काही ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पावसाळी सीझन मध्ये आता बघितलं तर नारळी पौर्णिमेला लागवड होऊन जाते आणि काही ठिकाणी आता कांदा काढणी झालेली परिस्थिती आहे. आता जर बघितलं आपण तर हे काही भाजीपाला पिकामध्ये, फळ पिकामध्ये आपण मार्गदर्शन करतो, याचे जे काही फीडबॅक आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना देत आलेलो आहे. आता टोमॅटो पिकामध्ये जे काही नवीन व्हरायटी येत आहे, नवीन रोग येत आहे, या रोगांवर प्रत्येक रोगाचा आम्ही कंटिन्यू बाहेर असतो किंवा आमच्या कंपनी कामानिमित्त आम्ही कंटिन्यू फिरतीवर राहतो आणि कंटिन्यू प्लॉटवर असल्यामुळे अपडेट असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं एका स्प्रेमध्ये निरसन होतं. त्यासाठी तुम्हाला आम्ही ऑफिसला प्लॉट रजिस्टर करायला लावतो. त्यामध्ये काही किट दिलं जातं, जे काही प्रोडक्शन असतं ते जबरदस्त रिझल्ट आणि क्वालिटी आपण त्याची फीडबॅक चॅनलवर टाकत असतो. त्यानंतर आता आपण आपल्या विषयाकडे येऊ मित्रांनो. आपण आपला आजचा विषय असा आहे की टोमॅटोची लागवड होती, बरोबर आहे. टोमॅटोची आताचा सीझन जर बघितला आपण तर आता जर तुमच्या आजची तारीख आहे 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट जर बघितलं आपण 18 ऑगस्ट नुसार लागवड करतोय आपण. आताची लागवड केली 18 ऑगस्ट, 18 सप्टेंबर, 18 ऑक्टोबर, म्हणजे हे दिवाळीच्या पिरियडला चालू होणारे प्लॉट आहे. तर हे जे काही प्लॉट दिवाळीच्या पिरियडला चालू होतात आणि या कंडिशनला थंडीच्या पिरियडमध्ये कोणकोणत्या व्हरायट्या चांगलं काम करतात किंवा उत्पन्न कसं चांगलं देतात किंवा फळ कसं टणक निघतात, प्रत्येक व्हरायटीचे वेगवेगळे गुणधर्म आहे. आता आपण जर बघितलं तर अशा कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं पहिली व्हरायटीची लागवड मी तुम्हाला आर्यमान हिवाळी व्हरायटीसाठी सजेस्ट करतोय, कारण की मी मागच्या वर्षी आणि 3 वर्षापासून लगातार आर्यमान काढलेली जबरदस्त फुटवा फुलकडी सेटिंग काढून ती सगळ्याच गोष्टी एकदम तुफान निघतात. त्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्यमानमध्ये प्रॉब्लेम येतोच. त्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी 10-57 या व्हरायटीची लागवड करा. त्यानंतर काही शेतकऱ्यांना 10-57चे वैशिष्ट्य फळं थोडं असतं पण ॲव्हरेज खूप निघत आणि असं जर मार्केट सापडलं तर सोन्याहून पुढे परत विषयच नाही. त्यानंतर जर बघितलं आपण तर 62-42 या व्हरायटी देखील आपण उन्हाळी व्हरायटी पण थंडीच्या पिरियडमध्ये ती लागवड करू शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं 62-42 थोडी पाठीमागे ठेवा, तर आपण जर बघितलं आपण आता 20-48 व्हरायटीकडे 20-48 व्हरायटी देखील चांगली आहे, हिवाळी लागवडीसाठी अतिशय उत्तम आहे. योगी 35 व्हरायटी आहे, योगी 35 देखील तुम्ही लागवड करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर 21-74 व्हरायटी पण चांगली आहे. 21-74 व्हरायटी पण चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी, ती पण लागवड करू शकतो आपण. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर विरांग ही व्हरायटी उन्हाळ्याची आहे, ती देखील आपल्याला हिवाळी सीझनला चालते. तर यानंतर अजून एक व्हरायटी सांगायची राहिली ती म्हणजे अथर्व व्हरायटीची देखील आपण लागवड करू शकतो आणि चांगल्या रीतीने तिचं पण उत्पन्न आपण घेऊ शकतो. आता मित्रांनो संधीचा उद्देश झाला असं की आता ही सगळी व्हरायटी सांगून झाल्या. आता बऱ्यापैकी मराठवाड्यातून विदर्भातून शेतकरी माझे व्हिडिओ बघताय. आता ते व्हिडिओ बघत असताना त्यांचं म्हणणं काय, सर तुम्ही सांगितल्या तुमच्या उत्तर महाराष्ट्रातील किंवा तुमच्या हायब्रिड व्हरायटी तर त्या व्हरायटीची वाना सांगितली, मग आम्ही कोणती लागवड करायची? तुम्ही लागवड करायची तुमची साऊ 100% करा. त्यानंतर तुमची अंशुमन व्हरायटी चांगली आहे, वैशाली व्हरायटी चांगली आहे. मित्रांनो याच्या काही गावरान व्हरायटी आहे त्याची 100% तुम्ही लागवड करा, तुम्हाला त्यामध्ये सक्सेस 100%. आणि याच्यामध्ये तुमची जी आलेली आता नवीन बाहू पण व्हरायटी चांगली आहे. आता मित्रांनो हे झालं टोमॅटोच्या बाबतीत. मिरचीच्या बाबतीत जर लागवड करणार असेल, ओपन शिमला प्लॉटला लागवड करणार असेल तर पॅलिडियन व्हरायटी टाका, जबरदस्त उत्पन्न देते. त्यानंतर मित्रांनो आयशा किंवा आशा या व्हरायटी, आशा 100% चालू तुम्हाला. आशा शिमलाची मिरची व्हरायटी 100%. ओपनला थोडीफार प्रमाणात त्याच्यात 50% असं समजायचं. आता जर शिमलाची लागवड करणार असेल 50% व्हायरसला प्लॉट मध्ये जातो.
त्यानंतर जिथं जर वातावरण मॅच होत असेल, पैठण असेल अशा ठिकाणी मागच्या वर्षी आपण काढलेले प्लॉट, कोकणला पण चांगली निघाली तिथं. त्यानंतर जर बघितलं आपण तर जी काही मिरची साधी प्लेन मिरची म्हटली आपण तर हंटिंग आपलं याच्यामध्ये जर म्हटलं हंटिंग्टन तुमचं शेडनेटसाठी चांगलं चालेल आणि पावसाळ्यामध्ये ओपनला हंटिंग्टन चांगलं काम करते. कुठं याची शिमला मिरचीची व्हरायटी ढबूमध्ये म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आपण पुढची व्हरायटी जर म्हटलं याची साध्या पोपटी सेगमेंटमध्ये जर व्हरायटी म्हटली तर पोपटी सेगमेंटमध्ये कोणती व्हरायटी येते? पोपटी सेगमेंटमध्ये जर व्हरायटी लागवड करायची असेल तर सर्वात महत्वाचं पोपटी सेगमेंटमध्ये तुमची तलवार मिरची आहे, त्यानंतर आरमार मिरची आहे, त्यानंतर तुम्ही शार्कवनची लागवड करू शकता. शार्कवन नंतर जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो आता कंडिशननुसार व्हायरसचं प्रमाण जास्त असतं तर व्हायरस कमी बळी पडते ती आरमार व्हरायटी. सगळ्यात कमी व्हरायटी बळी पडणारी कमी व्हरायटी म्हणजे व्हायरसला कमी बळी पडणारी व्हरायटी आरमार व्हरायटी आहे. आणि त्याच्यामध्ये एक ती जी आहे तलवार, हे दोन व्हरायटी एकदम जबरदस्त तिखट खायला आणि पोपटी सेगमेंटमध्ये जातात. यानंतर तुम्ही जर लांबमध्ये करणार असाल, व्यवस्थित शेडनेट वगैरे करून करणार असाल तर तुम्ही शार्कवनची करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर ओमेगा ही व्हरायटी लावणं थोडं रिस्की राहतं. तिची रिस्क तुम्ही घेणार असाल तर 100% करा आणि बुलेटची लागवड करू नका. जेणेकरून बुलेटची जर लागवड केली तुम्ही तर जबरदस्त तुम्हाला व्हायरसला 100% प्रॉडक्ट सापडून जातो. त्या बुलेट ही व्हरायटी फक्त पावसाळी चालणारी व्हरायटी किंवा शेडनेट हाऊसमध्ये चालणारी व्हरायटी आहे. आता अजून जर व्हरायटी सांगायचे झाले मिरची पिकामध्ये तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये कळून देऊ. आणि कांदा लागवडीमध्ये जर बघितलं आपण तर लाल कांद्याची लागवड बऱ्यापैकी शेतकऱ्यांची आटपत आलेली, काहींची चालू आणि सुरुवात झालेली आहे. आता कांदा पिकाचा जो काही व्हिडिओ आहे, कांदा रोप कसं वाचवायचं, कांद्याच्या बियाचं नियोजन कसं करायचं, कांदा रोपाचं नियोजन कसं करायचं, कांदा प्लॉटचं नियोजन कसं करायचं, याचं आपण सविस्तर व्हिडिओ टाकूच. आपण इथून मागे तीन कांद्याचे व्हिडिओ टाकलेले मित्रांनो. तुम्ही जर थोडे बॅकचा फीडबॅक घेतला, व्हिडिओ बघितले तर 100% तुम्ही देखील प्लॉट रजिस्टर करशाल. कारण आम्ही खात्री, गॅरंटी, विश्वास या सर्व गोष्टी कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव तुम्हाला देत आलेले आणि देत राहणार आहे. मित्रांनो, घ्यायचं काम तुमचं आहे. योग्य सल्ला हीच आमची खरी ओळख आहे आणि योग्य मार्गदर्शन करणं हेच आमचं काम आहे. मित्रांनो, सदैव शेतकऱ्याच्या सेवेस आम्ही कायम तत्पर आहोत. तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या आणि त्या मिनिटाला तुमच्यासाठी उद्या आहोत. सर्वात महत्त्वाचं, सर्व टीम काम करते. सर्व टीम काम करत असताना आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. जर कॉल रिसिव्ह झाले काही प्रॉब्लेम आला तर विनाकारण बोलू नका, फक्त समजून घ्या. थोडंसं काम थोडं वाढले असल्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, फुलं फुलाची पाकळी. प्रत्येक व्हिडिओचा माझा जो शेवट राहतो फुलं फुलाची पाकळी. प्रत्येक शेतकरी मित्राचा, शेतकरी पाहुण्याचा, शेतकरी नातेवाईकाचा, सगळ्यांचा एक शेतकरी परिवार म्हणून प्रत्येकाचा फायदा व्हावा म्हणून आज सोशल मीडियाची पॉवर कमी नाही. सगळ्यात महत्वाचं, सोशल मीडिया वर पण येतं, खाली पण आणतं. पण आपण जर चांगलं काम करतोय तर आपण नक्कीच वर जातोय. आणि वर जात असताना तुमचे छोटीशी मदत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आपले जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे आजूबाजूचे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल. आणि ज्यांना माहित असेल त्यांनी मला माहिती दिली तरी चालेल, काय अडचण नाही. मित्रांनो, सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत. अधिक माहितीसाठी खाली ऑफिसचे नंबर